नमस्कार, सिडनीच्या रात्रीच्या 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 वार शनिवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। धैर्य आणि आत्मविश्वास ही यशाची किल्ली आहे, त्या तुमच्याकडे नेहमीच असू द्या। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास कठोरा नाका येथील सुरुची बार अँड रेस्टॉरंटमध्ये दारूच्या नशेत असलेल्या काही इसमांनी मोठा राडा घातल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बारच्या संचालकांनी दिलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये आरोपींनी मॅनेजरला मारहाण केल्याचं स्पष्ट दिसत आहे। या घटनेमुळे अमरावती शहरात रात्रीच्या वेळी बार आणि रेस्टॉरंटच्या सुरक्षतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील सुरुची बार अँड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। मदनलाल रामलाल जयस्वाल, जे या बारचे संचालक आहेत, त्यांनी या दिलेल्या माहितीनुसार 7 ते 8 तरुणांनी दारूच्या नशेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। त्यांनी रेस्टॉरंटमधील शांतता भंग केली आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी त्यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरला मारहाण केली। ही संपूर्ण घटना सुरुची बारमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। फुटेजमध्ये आरोपींचा उद्दमपणा स्पष्टपणे दिसत आहे। या घटनेनंतर गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आशिष मकेश्वर, सिद्धार्थ वानखडे, तेजस देशमुख, सागर खिराडे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे। विशेष म्हणजे नुकतेच अमरावती दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री यांनी रात्री 1 नंतर सुरू असलेल्या बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। या घटनेमुळे शहरातील नाईट लाईफच्या नियमांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रात्री उशिरा सुरू असलेल्या बारमध्ये घडलेल्या या घटनेने शहराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत। पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असला तरी रात्रीच्या वेळी अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे। या प्रकरणातील पुढील तपास काय दिशा घेतो आणि पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदीमुळे शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहे। अमरावती जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले आहे। यामध्ये शेतकरी संघटनेचे नितीन राऊत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमुना 8 मधील चुकीच्या नोंदीवर चौकशी होऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत। अमरावती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या नमुना 8 नोंदीमध्ये गंभीर चुका झाल्याचं समोर आलं आहे। ग्रामपंचायत नानुरी अंतर्गत नमुना 8 मालमत्तेमध्ये अवैध नोंदी झाल्याची तक्रार निलेश उर्फ सोनू राऊत यांनी केली होती। या प्रकरणात 2012 मध्ये केवळ स्टॅम्प पेपरवर फेरफार करण्यात आल्याचं चौकशीत उघड झालं। मात्र नोंदणीकृत दस्तऐवजाशिवाय झालेल्या नोंदणी अधिनियम 1908 नुसार अवैध ठरत असून संबंधित तत्कालीन व विद्यमान सचिवांविरोधात कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते। तरी सुद्धा आतापर्यंत कुठलीही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे शेतकरी संघटनेचे नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत पालकमंत्री बावनकुळे यांना थेट निवेदन सादर केले। जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजल्यापासून शेतकरी जमले होते। मात्र नियोजन समितीची बैठक सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालल्यामुळे शेतकऱ्यांचा रोष अधिक वाढला। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चुकीच्या नोंदीमुळे त्यांना जमिनीच्या हक्कपत्रांपासून वंचित राहावं लागत आहे। त्यामुळे तत्काळ कारवाई करून नमुना 8 ची सत्यप्रत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी करण्यात आली।
शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये झालेल्या या गंभीर चुकांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळणार का आणि अवैध नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शहर वाहतुकीच्या समस्येत अक्षरशः गुदमरून चालला आहे. पुन्हा एकदा जयस्तंभ चौकामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. नागरिक हैराण झाले, रुग्णवाहिका अडकल्या आणि जोशी मार्केटपासून मालवीय चौकांपर्यंत संपूर्ण रस्ता ठप्प झालाय. प्रश्न एकच, शहरातील उडान पूल बंद असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु प्रशासन मात्र झोपेत आहे का? सकाळपासूनच जयस्तंभ चौकामध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होती. जोशी मार्केटपासून मालवीय चौकापर्यंत वाहनांची रांग तासनतास तशीच उभी राहिली. मोटरसायकलस्वार, चारचाकी चालक तसेच सार्वजनिक बस प्रवासीही या गोंधळात अडकलेत. रुग्णवाहिकेलाही पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा नव्हता. त्यामुळे जीवघेणा विलंब होण्याची भीती निर्माण झाली. शहरातील मुख्य उड्डाणपूल बंद असल्यामुळे वाहतुकीचा भार पूर्णपणे चौकांवर पडतो आहे. मात्र प्रशासनाने या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ट्रॅफिक पोलीस कुठे दिसत नाही. वाहन चालक स्वतःच आपला मार्ग काढताना दिसत आहे. नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी असून रोजगारींच्या कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांचा वेळ वाया जातोय. व्यापाऱ्यांना ग्राहक पोहोचत नाही तर विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला उशीर होतोय. प्रश्न असा आहे की या वाहतूक कोंडीवर उपाययोजना नेमकी कधी होणार? शहर वाहतुकीच्या व्यवस्थेचं चित्र प्रत्येक दिवशी बिघडताना दिसतंय. जयस्तंभ चौकाची आजची परिस्थिती हे त्यांचं ज्वलंत उदाहरण. उड्डाण पूल बंद असला तरी पर्यायी मार्गांची कोणतीही ठोस सोय प्रशासनाने केली नाही. त्यामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागतोय. अखेर शहरातील वाहतूक कोंडींचा प्रश्न कधी सोडवला जाणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांच्याशी संबंधित एक बातमी बघणार आहोत. सोशल मीडियावर त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघातील निधी दुसऱ्या मतदारसंघात वळवला आहे. या आरोपांमुळे राज्यात एक खळबळ माजली होती आणि आता या आरोपांवर प्रवीण तायडे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे. त्यांनी केवळ आरोपांचं खंडनच केलं नाही तर कागदपत्र आणि पुरावे सादर करत विरोधकांवर जोरदार पलटवारही केला आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पत्रकार परिषदेच्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यावेळी त्यांनी प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप लावलेत. प्रवीण तायडे यांनी पत्रकार परिषदेत असा दावा केला आहे की बच्चू कडूंनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेला निधी हा थेट दुसऱ्या मतदारसंघात वळवला. याबाबतचे ठोस पुरावेही त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेत. मात्र या आरोपानंतर प्रहार संघटना देखील चूप बसले नाही. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि प्रति आरोप केला. त्यांनी असा ठाम दावा केला आहे की आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंच्या खोट्या लेटर पॅडचा वापर केला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामुळे अचलपूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता पत्रपत्रिकांमधून बाहेर पडून थेट मुंबईच्या पातळीवर गाजू लागलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या या सत्रामुळे स्थानिक मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोणाच्या दाव्यात तथ्य आहे आणि कोणती बाजू खरी हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून काही तत्कालीन आमदारांच्या कार्यकर्त्यांनी जे आरोप केलेले आहेत की माझ्या अचलपूर मतदारसंघात 10 कोटीचा निधी मी स्वतः मोर्चे वरूडमध्ये वळता केला किंवा विकला, मतदारसंघ विकण्याचा प्रयत्न केला किंवा विकला, अशा प्रकारच्या ज्या धादान खोट्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या सोशल मीडियावरती आणि काही पेपरला सुद्धा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत. त्या पेपरच्या नंतर मी त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता ही मुंबईवरून जी कागदपत्र काढली छायांकित आणि प्रमाणित केलेली, त्या आधारे माझ्या असं निदर्शनास आलं की हा निधी तत्कालीन आमदार यांच्या लेटर पॅडवरच यांनी स्वतःच्या याच्यावरून अजितदादा अर्थ व नियोजन मंत्री यांना देण्यात विनंती केली आणि त्यांनी तशा प्रकारची विनंती मान्य करून ते काम बदल अचलपूर परतवाडाच्या नगर परिषदेत हद्दीतील कामं जी होती 9 कोटी 20 लाख रुपयाची, ती कामे बोरशी नगर परिषद आणि वरुड नगर परिषदमध्ये स्वतःच्या लेटर पॅडवर वरती गेली आणि माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आलेले होते
की मी सूड भावनेने मी कशात कोणत्या गोष्टीत आढळत नाही किंवा कोणत्या गोष्टीत हा सापडत नाही किंवा कोणत्या गोष्टीत हा दिसत नाही, त्याच्यामुळे खोटे आरोप करून मला नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावरती मला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्यामुळं मी ठरवलं की आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून मी या गोष्टीचा पूर्ण उहापोह केला पाहिजे आणि सगळं खरं चित्र खऱ्या जनतेसमोर हे मी आणलं पाहिजे. गेल्या 20 वर्षापासून बच्चू कडूंना 20 वर्षापासून ज्यांनी जे प्रेम दिलं, त्यांना जे नेता बनवलं, त्यांना जे आमदार केलं आणि त्यांची जी आत्ताची जी वाटचाल आहे किंवा आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, त्याला जबाबदार जनताच आहे. आणि सगळ्या गोष्टी त्यांना जे प्रतिष्ठा मिळाली ते जनतेमुळे मिळाली. त्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून फक्त पाडल्यामुळं त्यांना त्यांचे पांग त्याचे उपकार अशा प्रकारे बच्चू कडूंनी फेडण्याचा प्रयत्न करून या मतदारसंघातला निधी हा मोर्शी मतदारसंघात देण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जनता यापुढेही त्यांना माफ करणार नाही आणि माझ्यावर खोटे आरोप करून त्यांनी जे माझ्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला हे त्यांच्याच तोंडावरती उलट फिरलेलं असल्यामुळे जनता हे तुमच्या माध्यमातून जनतेला कळलं पाहिजे. एकीकडे निधी वळवल्याच्या आरोपांवर त्यांनी पुराव्यांसह स्पष्टीकरण दिलं आहे, तर दुसरीकडे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनावर, घरकुल वाटपावर आणि सोफिया येथील व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर आता बच्चू कडू या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तायडे यांनी पार्ट 2 पत्रकार परिषदेची घोषणा केली असल्याने येत्या काळात अचलपूरचं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या सिंबोरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे दरवाजे उघडे असून यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे असलेले सिंबोरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगांमध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची पातळी 92% पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सिंबोरा धरणाचे 7 दरवाजे प्रत्येकी 40 सेंटीमीटरने उघडले आहेत. पाण्याच्या या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः वर्धा नदीकाठच्या लोकांना काळजी घेण्यास सांगितले गेले आहे. स्थानिक प्रशासनासोबतच एनडीआरएफ आणि इतर आपत्कालीन सेवांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे. जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार आणखी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल. सिंबोरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणातून आणखी पाणी सोडावे लागेल. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अमरावतीच्या जुन्या टाकसाळ परिसरात गणेशोत्सवाचा एक आगळा-वेगळा देखावा साकारला आहे. 5वीत शिकणाऱ्या एका छोट्या मुलीने आपल्या निरागस कल्पकतेतून उभा केलेला हा देखावा केवळ भक्तीचा नव्हे तर देशभक्तीचा एक अद्भुत संदेश देतोय. ऑपरेशन सिंदूर या वायुदलाच्या शौर्यगाथेला समर्पित हा उपक्रम नागरिकांच्या डोळ्यात अभिमानाची ज्योत पेटवतोय. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृती यांची सांगड घालणारा गणेशोत्सव आता सामाजिक भान देणारा उत्सव ठरत आहे. हाच सामूहिक संदेश यंदा 5वीत शिकणारी स्वरा गोपाल टिंगणे हिने आपल्या कल्पकतेतून दिला आहे. तिच्या लहानशा हातांनी साकारलेला हा देखावा ऑपरेशन सिंदूर या भारतीय वायुदलाच्या शौर्यगाथेवर आधारित आहे. 7 मे रोजी भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ला करून शेकडो दहशतवाद्यांचा नायनाट केला. भारतीय सेना दलाच्या या अतुलनीय धाडसाला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. सिंदूर म्हणजे मंगल, शक्ती आणि विजयाचे प्रतीक. हाच विजयाचा संदेश लहानगी स्वरा आपल्या देखाव्यातून नागरिकांपर्यंत पोहोचवित आहे. गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीतून नुसती भक्तीच नव्हे तर राष्ट्रप्रेम, त्याग आणि शौर्याचे दर्शन घडवणारा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या होटांवर एकच उच्चार उमटतो आहे, देशासाठी बलिदान व्यर्थ जात नाही. हा केवळ स्वराचा नाही तर संपूर्ण समाजाचा देशभक्तीच्या शपथेचा उत्स्फूर्त उच्चार ठरत आहे. माझं नाव स्वरा गोपाल टिंगणे आहे. मी भौजीलाल सांब्रा इंग्लिश हायस्कूल मध्ये 5th A मध्ये शिकत आहे. यावेळी आम्ही गणपतीच्या थीम मध्ये ऑपरेशन सिंधूर हे केलं आहे. तुम्हाला माहीतच असेल की पहलगाम अटॅक मध्ये 26 लोक मारले गेले. त्याचं भारताने उत्तर देऊन 7 मेला ऑपरेशन सिंधूर हे केलं होतं. थँक्यू. लहान वयात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवणाऱ्या स्वराने दाखवून दिला आहे की गणेशोत्सव ही केवळ पूजा अर्चा नाही तर समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि देशभक्तीचा संदेश देणारा उत्सव आहे. अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावडगाव येथे ढगफुटीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांवर मोठं संकट ओढवलं आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र प्रशासनाचे पंचनामे अद्याप सुरू न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. बघूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात असलेल्या हिंगणी गावामध्ये ढगफुटीच्या घटनेने हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या महापुराने गावातील गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांचे जीवन विस्कळीत केले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतात उभी असलेली तूर, कपासी, सोयाबीन आणि इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या ढगफुटीने हिरावून घेतला आहे. या संकटामुळे आर्थिक संकटात असलेल्या ग्रामस्थांना तातडीने मदतीची गरज आहे. गावकरी पंचनाम्यांची वाट पाहत आहेत. ग्रामस्थ गजानन पंजाबराव हरणे यांच्यासह इतर गावकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या पूरग्रस्तांना दिलासा देण्याची गरज आहे. खरं सांगतो, आता पाणी आलं रे. अशा परिस्थितीत प्रशासनाने वेगाने पावलं उचलून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पुरवणे आवश्यक आहे. पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीला सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे. अशोकनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी एक निराधार व्यक्तीच्या मदतीकरिता पुढाकार घेतला आणि फक्त मदतच नाही तर त्यांचा अंत्यसंस्कारही पूर्ण सन्मानाने पार पडलाय. अशोकनगर येथील रामराव केवट एक निराधार व्यक्ती गेल्या 15 दिवसांपासून आजारी होते. त्यांची काळजी घेणारं कोणीच नव्हतं. अशा परिस्थितीत गावातील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रणय राजणकर यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तात्काळ स्वतःच्या गाडीत रामराव केवट यांना सरकारी दवाखान्यात दाखल केलं. त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य रामकुमार केला, घनश्याम शेलोकर, दिनेश कांबळे, प्रफुल्ल पेडेकर, संतोष राजणकर, राजकुमार हटवार आणि गजानन सहारे हे देखील मदतीसाठी धावून आले. दवाखान्यात त्यांच्यावर उपचार झाले, पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या कठीण परिस्थितीतही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपलं सामाजिक भान सोडलं नाही. त्यांनी फक्त मदत करून फोटो काढले नाही, तर त्यांनी रामराव केवट यांच्या अंत्यविधीचा संपूर्ण जबाबदारी घेतली. त्यांनी पूर्ण तयारी करून अंत्यसंस्कार अशोकनगर येथे पार पाडले. समाजातील प्रत्येक राजकीय आणि सामाजिक संस्थेने अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने समाजकार्यासाठी पुढे यायला हवं, हेच यातून सिद्ध होतं. राजकारण आणि समाजकारण एकमेकांपासून वेगळे नाहीत. जेव्हा गरज असते तेव्हा फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करणे हेच खरं सामाजिक कार्य आहे. अशोकनगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी दाखवलेला हा आदर्श नक्कीच कौतुकास्पद आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. रोकरे ज्वेलर्स प्रस्तुत ज्वेल सूत्रा दागिन्यांचे भव्य प्रदर्शन अमरावतीमध्ये येत आहे. 29, 30, 31 ऑगस्ट रोजी हॉटेल द ग्रँड मेहफिल अमरावती येथे. स्पेशल ऑफर्स
सोने व चांदीच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25% सूट व हिऱ्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 100% सूट। खास प्रदर्शनाला अवश्य भेट द्या। अकोला शहरात लवकरच गणेश विसर्जन उत्सव आणि ईद मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या मार्गांची पाहणी करून आमदार साजिद खान पठाण यांनी प्रशासनाला आवश्यक ती तयारी तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत। या पाहणीत त्यांनी नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला आहे। अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी येत्या गणेश विसर्जन सोहळा आणि ईद मिलादुन्नबी जुलूस या पार्श्वभूमीवर गणेश घाट तसेच जुलूस मार्गाचे प्रत्यक्ष निरीक्षण केलेत। सिटी कोतवाली गणेश घाट, हरिहरपेठ गणेश घाट, माणिक टॉकीज, सुभाष चौक, अकोट स्टँड, गौलीपुरा, तेलीपुरा चौक, ताजनापेठ, मोहम्मद अली चौक, फतेह चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेत। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार पठाण यांनी सांगितले की गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबी हे अकोला शहरातील ऐक्य, बंधुता आणि शांततेचे प्रतीक आहेत। दोन्ही उत्सव कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीतपणे पार पाडावेत याकरिता प्रशासनाने सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत। सुंदर वातावरण थोड़ा है, थोड़ा आध्यात्मिक लगने को होना पड़ता है इसका ध्यान रखो। और वो मेरी अगरबत्ती आप बड़े वाली जो आती है वो जलाओ अपने तरफ से, जिनसे सुगंधित वातावरण होता है, लोग मन प्रसन्न होता। अकोला शहरात दोन महत्त्वाचे उत्सव एका मागोमाग येत असल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेली ही तयारी नक्कीच स्वागतार्ह आहे। नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि उत्सव शांततेत पार पडावेत याकरिता यांचे पुढाकार निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत। पावसाने अकोल्यात एक दुर्दैवी घटना घडवली आहे। शहरातील जुना शहर संकुलातील सोनटाके प्लॉटमध्ये वीज प्रवाहामुळे झालेल्या एका अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। अकोला शहरातील जुना शहर परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस सुरू होता। सायंकाळी कामावरून परत येत असलेल्या दोन तरुणांना अचानक वीज प्रवाहाचा धक्का बसला। हा अपघात इतका भीषण होता की सय्यद राजा नावाचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला। सोबत असलेला त्याचा मित्र असलम गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी या दुर्घटनेसाठी महावितरणच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे। पावसामुळे रस्त्यावर वीज प्रवाह उतरल्याने ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला। नागरिकांनी प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे। या घटनेची माहिती मिळताच आमदार साजिद खान पठाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। या घटनेमुळे पावसाळ्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मैं अब्दुल फारूक अब्दुल खालिक, सामाजिक कार्यकर्ता, प्रभाग नंबर 17 के अंदर 10-10 मिनट में लाइन बंद कर दिया जाती थी, बरसात आती थी। तो आज बरसात पत्थर की जैसी चालू हुई। ये बच्चे पैदल घरों को लौट रहे थे काम पे से लौटने के बाद में नहीं खंबे से करंट पूरे रोड के अंदर स्टार्ट हो चुका था और पूरे गली में करंट पानी के अंदर ये दो बच्चे को करंट ने पकड़ लिया, जिसमें से एक की डेथ हो चुकी, राजा नाम है उसका, और एक बच्चा भी असलम नाम का मेन हॉस्पिटल के अंदर अभी एडमिट है, सिरे से बहुत। उसको 24 घंटे का टाइम डॉक्टरों ने दिए। कौन से परिसर की घटना है? ये प्रभाग नंबर 17 सोनटे के फलाट। हमारी ये मांग है कि MECP आलों के ऊपर गुना दाखिल होए और ये बच्चे राजेश करंट से मरे हैं, इनको मुआवजा मिले और कड़ी से कड़ी कार्रवाई में MECP ऑफिस के ऊपर हो। कि तो उस एरिया का घटना ये है कि ये 10-10 मिनट में लाइन बंद करते बरसात आने से पहले। अब बरसात ही तो लाइन बंद नहीं करे इन्होंने आज। पावसाच्या काळात अशा घटनांमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येत आहे। महावितरण आणि प्रशासनाने तात्काळ पावले उचलून अशा दुर्घटना टाळण्याकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे। आपल्या शहराची स्वच्छता टिकवणाऱ्या, कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची हे ते लोक आहेत जे आपल्या घरासमोरून कचऱ्याच्या गाड्या घेऊन जातात, परंतु आज तेच मदतीसाठी ओरडत आहेत। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अगदी कोरोनासारख्या महामारीच्या काळातही त्यांनी जीवावर उदार होऊन काम केले आहे, परंतु आता त्यांच्यासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे। हे संकट काय आहे आणि महानगरपालिका त्यांना कोणती कामे मोफत करायला लावतात ते जाणून घेऊया।
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही अकोला महानगरपालिकेत स्वरोजगार तत्वावर कचरा गोळा करण्याचे काम करत आहोत. आम्ही प्रामाणिकपणे आमची सेवा देत आहोत. पण आता आरोग्य निरीक्षकांनी आम्हाला एक नवीन काम दिले. त्यांनी प्रत्येक घरातील QR स्कॅन करण्याची सक्ती केली जात आहे. हे काम मोफत करायला सांगितले जात आहे आणि जर आम्ही ते केले नाही तर आमचा कचरा गोळा करण्याच्या गाड्या जप्त करण्याची धमकी दिली जात आहे. त्यांना सांगितले गेले आहे की हे आदेश आयुक्तांचे आहे. पण इथे एक मोठी समस्या आहे. आम्हाला दिवसातून प्रत्येक घरोघरी जाऊन कचरा गोळा करायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच डम्पिंग ग्राउंडवर कचरा खाली टाकण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. अशा परिस्थितीत आम्ही QR कोड स्कॅन करण्याचे काम कधी करणार? जर महानगरपालिकेने आमच्या गाड्या जप्त केल्या तर आमच्यावर आणि आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. आम्ही शहराची सेवा करीत आहोत पण आमचेच पोट भरणे कठीण झाले आहे. आमची विनंती आहे की महानगरपालिका आम्हाला हे काम करण्यासाठी एक हेल्पर द्यावा किंवा या कामासाठी वेगळा मोबदला द्यावा. आम्ही शहराला स्वच्छ ठेवतो पण आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी तक्रार महानगरपालिकेच्या सफाई कंत्राटदार कर्मचाऱ्यांनी केली आहे. आमचे QR कोडसाठी आणि याच्यासाठी जे आम्ही 10-12 वर्षापासून काम करत आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार तत्वावरती, आणि तो कोरोनाच्या काळात महामारीच्या काळात जो आम्ही टायमिंग दिला आहे याच्या मोबदल्यात हे आम्हाला आज धमक्या देत आहेत. गाडी घेऊन घेईन, डिझेल बंद केलं होतं यांनी. आता हे जे स्कॅनिंग आहे हे स्कॅनिंग ITI कंपनीचे असून आधी याचे पैसे मिळत होते. हेल्पर ठेवले होते. आम्ही आता त्यांना हेल्परची मागणी केली आहे. अगर हेल्पर देत नसतील तर तुम्ही आम्हाला मोबदला द्या, आम्ही हेल्पर ठेवतो, अशी आमची ही मागणी आहे. ही मागणी यांनी पूर्ण करावी. ही आमची अशी सर्व स्वच्छतादूत वाहनचालक संघ अकोला अशी युनियन आहे. युनियनमार्फत सर्वांची सर्व स्वच्छतादूत वाहनचालकांची ही विनंती आहे की हे करून द्या. हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो होतो. हे आम्हाला इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन देऊन पहिले तुम्हाला पैसे किती भेटत होते? आधी आम्हाला 5,000 रुपये देण्यात येत होते. म्हणजे महिन्याच्या महिने भेटत होते का एक महिना? दर महिन्याला आम्हाला 5,000 रुपये देण्यात येत होते. आता काय अडचण आली? 5-6 महिने ते चाललं, त्याच्यानंतर ते बंद पडलं. बंद पडल्यानंतर आता त्यांनी तो पुन्हा चालू केलं. ते आता फ्री ऑफ कॉस्ट आहे असे सांगत आहेत आणि त्याच्यावरती आयुक्त साहेबांचं आदेश आहेत असे सांगत आहेत आणि दबावाखाली आम्हाला हे काम करायला लावत आहेत. असे आम्ही पूर्ण मानसिक झालेलो आहोत. आता आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की यांनी जर वाहन जमा करून घेतले तर आज आम्हाला उपासमारीची पाळी येणार आहे आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचा रस्त्यावर यायची पाळी आलेली आहे. काऊन की उपासमारीचे दिवस आमच्यावरती येणार आहेत. ही फक्त एका कचरा कामगारांची व्यथा नाही तर ती संपूर्ण सिस्टीमची समस्या आहे. जे लोक इतक्या वर्षांपासून निष्ठेने काम करीत आहेत त्यांनाच आता नवीन अटींमुळे संकटात टाकले जात आहे. महानगरपालिकेने या गंभीर समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या कामगारांना हेल्परची मदत द्यावी किंवा योग्य मोबदला द्यावा जेणेकरून ते आपले काम व्यवस्थित करू शकतील आणि त्यांचे कुटुंब उपाशी राहणार नाही. आशा आहे की या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही जोमात सुरू आहे. मुसळधार पावसामुळे आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असतानाही मराठा समाजाचा लढा मात्र आणखी पेट घेताना दिसतोय. या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून आलेल्या मराठा समर्थकांनी थेट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर मोर्चा काढून आपला ठाम पाठिंबा दर्शवला आहे. मनोज दादा तुम आगे बढो, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणाबाजीने गेटवे ऑफ इंडिया परिसर दणाणून गेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानातून सुरू केलेल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. कालपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे ज्यामुळे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण या पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम आहे. हे आंदोलन आता केवळ महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. दिल्लीच्या इंडिया गेटवर सुद्धा मराठा समर्थकांनी भव्य मोर्चा काढला. या मोर्चात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणांनी इंडिया गेटचा परिसर दणाणून गेला.
याच मोर्चात बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील मराठा समर्थक भगवान तांगडे पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं समर्थन करत मराठा समाज आरक्षणासाठी पूर्णपणे एकवटला असल्याचं सांगितलं. सरकार जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. या मोर्चातील आंदोलक सांगत आहेत की आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दिल्लीतील हा मोर्चा मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि त्यांच्या दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. जायचं हे कोणाच्या बापाचं नाही, आपल्या बापाचं आहे. आपल्या बापाने तिथं तयार करून ठेवलेलं आहे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकीकडे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे तर दुसरीकडे गेटवे ऑफ इंडियावर मेहकर तालुक्यातील मराठा समर्थकांचा जोरदार मोर्चा निघालेला दिसतोय. मराठा आरक्षणाचा लढा आता महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे आणि समाजाची भूमिका अधिक ठाम होत चालल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आजही कायमस्वरूपी नोकरीचे समाधान मिळाले नाही. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने अखेर या कर्मचाऱ्यांचा संताप उसळला आणि त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आपल्या हक्कांसाठी आणि कायम सेवेच्या मागणीकरिता काढलेल्या या मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा शासनाकडे सेवेत काम करण्याची मागणी केली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही अद्याप ती पूर्ण झाली नाहीत. यामुळेच यवतमाळमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी हातात फलक बॅनर घेऊन शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली. आम्ही 10 वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे. शासनाने दिलेले आश्वासन पाळा आणि आम्हाला कायम करा अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले. मोर्चात सहभागी झालेल्या महिला कर्मचारी, आरोग्य सेवक, सहाय्यक अधिकारी यांनी शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात आक्रोश व्यक्त केला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला कायम सेवेत समाविष्ट करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली. शासन आणि प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मोर्चात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी गेली अनेक वर्ष कंत्राटी स्वरूपात काम करीत असून त्यांच्या स्थैर्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण होतात की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा या कर्मचाऱ्यांचा संघर्ष आणखी पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्धा शहरातील भगतसिंग चौकात भरधाव वेगात येणाऱ्या एका टिप्परने 2 दुचाकीस्वारांना चिरडलेत. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांच्यासोबत असलेल्या एका 15 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मृत तरुणाचा चेहरा पूर्णपणे छन्न विछिन्न झाला आहे. अपघात झाल्यानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे दृश्य वर्धा शहरातील भगतसिंग चौकात घडलेल्या दुर्दैवी अपघाताची आहेत. एका भरधाव टिप्परने दुचाकीवरून जाणाऱ्या 2 तरुणांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा चेहरा पूर्णपणे छिन्न विच्छिन्न झाला. त्यासोबत त्याचा असलेल्या 15 वर्षाचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना मार लागला. उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर टिप्पर मालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला. या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवून वाहतूक पूर्ववत केली. सध्या पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. हा अपघात टिप्परच्या अतिवेगामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहराच्या मुख्य चौकात घडलेल्या या घटनेने प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.
भरधाव टिप्परने एका तरुणाचा जीव घेतला आणि एका निष्पाप मुलाला गंभीर जखमी केलेत. रस्त्यावर होणारे असे अपघात टाळण्याकरिता आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. गुलमोहर कॉलनीत घडली आहे एक धक्कादायक घटना. शिक्षण घेणाऱ्या निरागस विद्यार्थिनीचा जीव प्रेम संबंधातून उगाचच गेला आहे. आरोपी देखील अल्पवयीनच, परंतु त्याच्या हातून झालेला हा खून शहराला हादरून सोडणार आहे. पोलिसांनी या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अखेर काय घडलं गुलमोहर कॉलनीत आणि आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी कसं पकडलं, पाहूया या सविस्तर वृत्तात. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गुलमोहर कॉलनीत एका अल्पवयीन मुलाने आपल्या सहपाठी असणाऱ्या विद्यार्थिनीचा खून केला आहे. ही घटना 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. या वादातूनच संतापाच्या भरात अल्पवयीन आरोपीने विद्यार्थिनीचा गळा आवळून खून केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना तत्काळ माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलाय. आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलंय की हा खून प्रेम संबंधातून झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू असून सर्व बाजू तपासल्या जात आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा समाजात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली आक्रमकता, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच प्रेम संबंधातून होणारे गंभीर परिणाम याबद्दल चर्चा सुरू आहे. काल अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत एक अशी तक्रार आली होती की एक 15-16 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना कोणीतरी तिच्यावर हल्ला केला शार्प वेपनच्या साहाय्याने आणि नंतर ती जखमी झाली. तिला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यामुळं त्या आरोपीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता. ही ज्यावेळेला माहिती आमचे CP सर श्री रवींद्र सिंगल सर यांना मिळाली, तसेच जॉईंट CP सर नवीनचंद्र रेड्डी सरांना मिळाली. त्यानंतर त्या ठिकाणी वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी भेट दिली. तपासाचं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन एकूण 8 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये क्राईम ब्रँच त्याचप्रमाणे लोकल पोलीस स्टेशनच्या सुद्धा त्या टीम होत्या. सर्व टीम तयार करून संबंधित जो आरोपी होता त्याची माहिती घेण्यात आली आणि त्याचा शोध घेण्यात आला. शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ज्यानं ही घटना केलेली आहे तो सुद्धा अल्पवयीन बालकच आहे. त्याचे 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बाल न्यायालयासमोर नेण्याची प्रक्रिया अजनी पोलीस स्टेशन सध्या करत आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व वरिष्ठांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तपासाबाबतच्या सुद्धा डायरेक्शन संबंधित पोलीस स्टेशनला मान्य वरिष्ठांनी दिलेले आहे. त्याच्यामध्ये ती जी मुलगी आहे जी मयत झालेली आहे तिच्या आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध होते असं प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आलेलं आहे आणि याबाबत अजून बाकी पुढील तपास अजनी पोलीस स्टेशन करत आहे. गुलमोहर कॉलनीतील ही घटना केवळ एका कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण समाजावर मोठा आघात करणारी ठरली आहे. अल्पवयीन मुलाकडनं असे थरकाप उडवणारे गुन्हे घडत असेल तर पालक, शिक्षक आणि समाज या सर्वांसाठी हा गंभीर इशारा आहे. आता पुढील तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लग्नाचा आमिष दाखवत एका तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधामाला पाचपावली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. बाबूराव राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेत न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. पाचपावली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता पोलिसांना एक तरुणीकडनं तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीनुसार आरोपीने पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केलाय. या घटनेमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचली होती. अखेर तिने धैर्य दाखवत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध बलात्कारासह महिलांच्या सन्मानाशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी सांगितले की महिलांवर अन्याय करणाऱ्यांना
पोलिसांकडून अजिबात सवलत मिळणार नाही. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल. पुढील तपास पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीला न्यायालयीन कोठडीसह हजर करण्यात येणार आहे. बरोबर आहे. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच जातीचे असून ती पोरगी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती. त्याचा कुत्र्याचं पिल्लू आणि त्याचं जे खाद्य आहे ते विकण्याचं काम करतो. खरबीला त्याचं ऑफिस आहे. दहीकर नावाचा मुलगा आहे. त्यांचं प्रेम प्रकरणातून त्यांना लग्न करण्यास ठरले. त्याच्यानंतर मग एक दुसऱ्याची पटत नव्हते. त्याच्यामुळे त्या पोरीने रिपोर्ट दिलं की माझ्यासोबत मला रोज या तांडापेठ पाचकावली परिसरात कारने यायचं, घेऊन जायचं. शेवटी लग्न नाही केलं. त्याच्यावरून आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. आरोपी लग्नासाठी तयार झाला, परंतु जी झालेली घटना आहे अगोदर की तिला लॉजमध्ये घेऊन जाणे, फिरणे, त्या संबंधात गुन्हा दाखल केलेले आहे. त्या गुन्ह्यावरून आरोपीला अटक करून पुढील कारवाई करीत आहे. लग्नाच्या खोट्या आमिषाखाली घडवलेले अत्याचार हे समाजाला काळीमा फासणारे आहेत. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशीच नागरिकांची मागणी आहे. पाचपावली पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. देशी कट्टा आणि जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या कुख्यात आरोपीला पाचपावली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करत पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की गुन्हेगार कितीही शिताफीने वावरले असले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटणं अशक्य आहे. पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पथक रवाना करण्यात आलं. दरम्यान आरोपीला संशयित हालचाली करताना पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यांची अंगझडती दरम्यान पोलिसांना एक देशी कट्टा आणि जिवंत कारतूस आढळून आलाय. या शस्त्रांसह आरोपीला अटक करून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली असून तो कोणत्या हेतूने शस्त्र घेऊन फिरत होता याचा तपास सुरू आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. डीबी पथक 28 तारखेला गस्त करत असताना एक MPDA रिलीज 2 वेळा MPDA रिलीज आरोपी अभय हजारे डाऊटफुल रेल्वे पटरीच्या बाजूला फिरत असताना सापडला. त्याच्याकडून खबरेनुसार व्हेरीफाय केले असता एक पिस्टल आणि 2 जिवंत राऊंड मिळाले. त्याला अटक करून PCR घेण्यात आलं. PCR दरम्यान त्याची घराची झडती घेतली. त्याच्यात आणखी एक पिस्टल 1 राऊंड आणखी मिळालं. तर त्याच्यात जो बॅकवर्ड लिंक आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही दुसरा आरोपी बनवलो, तो सध्या फरार आहे. तर या आरोपीकडून टोटल 2 पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड असे 56,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. ही कारवाई PSI माझगावकर, DB पथकाचे हवालदार अंकुश राठोड, दिलीप पवार, प्रकाश पखान, आशिष बावनकर, वासुदेव जयपूरकर या पथकांनी ही कारवाई केलेली आहे. बरोबर आहे. पकडले आरोपीचे नाव अभय हजारे राहणार बाळाभाऊ पेठ. तो त्याच्यावर याच्या अगोदर 17 गुन्हे दाखल आहे. त्याच्यात मारामारीचे 302चे 425चे अशा पद्धतीचे त्याच्यावर गुन्हे आहेत. आणि तो वरह पालनाचा व्यवसाय करतो. रात्रदिवस त्याला त्या व्यवसायासाठी जावं लागतो. सिक्युरिटीसाठी घेतलं म्हणून असं फोटो सांगतो, परंतु त्याच्यामागे नेमकं काय उद्देश आणखी तपासात निष्पन्न होतो. देशी कट्टा आणि जिवंत कारतूस घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक करून पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. पुढील तपासात आरोपीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर शहर हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका विहिरीत मानवाचा कंकाल सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गिरजा हॉटेल आणि आज्ञाराम देवी मंदिराच्या शेजारील या विहिरीत सापडलेल्या कंकालामुळे अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे. गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गिरजा हॉटेलच्या बाजूला आणि आज्ञाराम देवी मंदिराच्या शेजारील जुन्या विहिरीत हा कंकाल आढळलाय. विहिरीत कचरा, झाडझुडपं आणि पाण्यात हा सांगडा तरंगताना आढळला. विशेष म्हणजे कंकालावर पॅन्ट असल्याचे पोलिसांना दिसून आलेत. या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. नागरिकांच्या गर्दीत हा परिसर गोंधळलेला होता. PSI खोरके या घटनेचा तपास करीत आहेत. मृतदेह किती दिवसांपूर्वीचा आहे, तो कोणाचा आहे आणि मृत्यू नैसर्गिक आहे की खुनाचा याबाबत चौकशी सुरू आहे. कंकाल ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे. फॉरेन्सिक तपासणीतनं महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान या भागातील नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. या परिसरातील CCTV फुटेज तपासले जाणार असून हरवलेल्या व्यक्तींची नोंद तपासली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
नागपूर शहरात पैशाच्या वादातून अपहरण, मारहाण आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीत जबरदस्तीने उचलून नेण्यात आला आणि दुकानात डांबून मारहाण करण्यात आली आणि बेसबॉल स्टिकने जीव घेणा हल्ला करून त्याचा व्हिडिओ स्नॅपचॅटवर टाकण्यात आलाय. परंतु पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अवघ्या 2 तासात अपहरणग्रस्ताची सुटका करण्यात यश आलं आहे. कळमना पोलिसांच्या या धाडसी कामगिरीने संपूर्ण शहरात कौतुक होत आहे. नागपूरच्या कळमना, शांतीनगर आणि मोमिनपुरा परिसरात हा थरार घडला आहे. 31 वर्षीय फिर्यादी शाहिद अमजद अली याचा आरोपी अफजाल अहमद व कामरान नकीब यांच्यासोबत 4 लाख रुपयांच्या उधारीचा वाद सुरू होता. त्याच कारणावरून 28 ऑगस्टच्या संध्याकाळी आरोपींनी फिर्यादीला बेलेनगर येथील मामाच्या दुकानातून जबरीने उचलून नेलं. आरोपींनी त्याला मोपेडवर बसून शांतीनगर पुलियाकडे नेलं. तिथे आरोपी सय्यद आतिक आला आणि त्याने देखील पैशाच्या वादावरून हात घाईला जात मारहाण केली. नंतर तिघांनी मिळून पीडितास दुल्हन नावाच्या कपड्यांच्या दुकानात ओढून दिलं. तिथे बेसबॉल स्टिकने निर्दयी मारहाण करण्यात आली. यावेळी आरोपी जमाल अहमदने या मारहाणीचा व्हिडिओ काढून तो थेट स्नॅपचॅटवर टाकला. गुन्ह्याचा प्रकार पोलीस कंट्रोल रूम 112 वर मिळाल्याबरोबर कळमना पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या 2 तासात अपहरणग्रस्ताचा लोकेशन मिळवलं आणि सीताबर्डी परिसरातून फिर्यादीची सुटका केली. पोलिसांनी घटनास्थळावरून बेसबॉल स्टिक जप्त केली. तसेच आरोपींकडनं 4 अँड्रॉइड मोबाईल आणि 2 मोपेड गाड्या जप्त करण्यात आल्या. या सर्व मालाची एकूण किंमत तब्बल 2 लाख रुपये इतकी आहे. सध्या आरोपी अफजाल, कामरान, सय्यद आतिक आणि जमाल अहमद यांना पोलिसांनी अटक केली आहे. पैशाच्या वादातून अपहरण, मारहाण आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या या गुन्ह्याने नागपूर शहर हादरलं आहे. परंतु पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे केवळ 2 तासात अपहरणग्रस्ताची सुटका झाली आणि आरोपींचा पर्दाफाश झाला आहे. अशा धाडसी पोलीस कारवाईमुळे नागपूरकरांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधातील पोलिसांची मोठी कारवाई. 5 पोलिसांच्या गस्ती दरम्यान एक एमडी तस्कर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरोपींकडनं एमडी सारखा घातक ड्रग्ज जप्त करण्यात आला असून या कारवाईची पुन्हा एकदा नागपूर पोलिसांच्या दक्षतेचा प्रत्यय आला आहे. 5 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. 5 पोलीस गस्त घालत असताना एका संशयिताला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून 4.5 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय. एमडी सारख्या घातक पदार्थाच्या जप्तीसह तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील आरोपींचा एक साथीदार अद्याप फरार आहेत. फरार साथीदाराचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक वेगाने फिरवले आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून अंमली पदार्थ तस्करींच्या विरोधात पोलिसांचे गस्ती दरम्यानचे प्रयत्न किती प्रभावी ठरत आहे याचा दाखला पुन्हा एकदा मिळाला आहे. या प्रकरणी अधिक माहिती 5 पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिली आहे. 4.5 ग्रॅम एमडीचं केस आहे, सनी माखीच्या नावाचा आहे. त्याच्या अगोदर त्याच्यावर 8 गुन्हे आहे, एमडी खाणे आणि एमडी विकणे. त्या अनुषंगाने त्याच्यात जो मेन बॅकवर्ड लिंकमध्ये जो यशोधरनगरचा आरोपी आहे त्या आरोपीला शोध घेणे सुरू आहे. तो सध्या आरोपी फरार आहे. नक्कीच आरोपी वाढू शकतात. हा सध्या तर 10,000चा मोबाईल आणि एमडी असे 36,000चा माल जप्त केलेला आहे. याच्यात माझगावकर आणि शेंडे, घरवारे, तायडे या डबरे या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि याच्यात आरोपी दुसरा जो आहे त्याचा शोध घेणे सुरू आहे. एमडी सारख्या प्राणघातक ड्रग्जचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस सतत कारवाई करीत आहेत. 5 पोलिसांची ही कारवाई नक्कीच कौतुकास्पद असून फरार आरोपीला लवकरच पोलीस आपल्या ताब्यात घेतील अशी अपेक्षा आहे. एका सेवानिवृत्त सैनिकाला आपल्याच घरात सुनेच्या गैरवर्तनामुळे त्रास सहन करावा लागतोय. ही कथा फक्त एका कुटुंबाची नाही तर समाजात वाढणाऱ्या अशा समस्येचा आरसा आहे, जिथे वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या मुलांकडनं आणि सुनांकडनं त्रास होतोय. हे एका अशा वडिलांचे दुःख आहे ज्यांनी देशाची सेवा केली आहे, परंतु आता त्यांना आपल्याच घरात शांततेने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया. ही व्यथा एका सेवानिवृत्त सैनिकाची आहे, जे आपल्या 65 वर्षाच्या पत्नीसोबत स्वतःच्या घरात राहतात. 2014 मध्ये सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांना वाटले होते की उर्वरित आयुष्य शांततेत जाईल. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहेत, ज्यांची लग्न झाली आहेत आणि ते सर्व वेगळे राहतात. त्यांचा धाकटा मुलगा नवनीत प्रसाद, जो एका खासगी कंपनीत काम करतो, त्याचे लग्न 2018 मध्ये सरोज नावाच्या मुलीशी झाले. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण लवकरच सरोजचे वागणे बदलू लागले.
ती छोट्या छोट्या गोष्टींवरून सासू सासऱ्यांशी भांडू लागली. त्यांनीही गोष्ट आपल्या मुलाला सांगितली नाही. पण जेव्हा परिस्थिती बिघडू लागली तेव्हा त्यांना सांगणे भाग पडले. नवनीतने आपल्या पत्नीला खूप समजावले, पण तिच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. जेव्हा नवनीत कामामुळे बाहेर जायचा तेव्हा सरोज आपल्या सासू सासऱ्यांवर वर्चस्व गाजवायची. ती त्यांना वेळेवर जेवण देत नसे, जेवणावरून टोमणे मारायची आणि त्यांच्या वयाचा फायदा घेऊन त्यांना धमकवायचीही. अनेक वेळा तिने मारहाण देखील केली. या त्रासाला कंटाळून त्यांनी अनेक वेळा पोलिसात तक्रारही केली. जेव्हा नवनीतला हे सर्व कळले तेव्हा त्याने सरोजशी अनेक महिने भांडण केले आणि अखेरीस त्रासून कोर्टात घटस्फोटाची केस दाखल केली. नमस्कार, मेरा नाम नवनीत प्रसाद है. मैं जताड़ा में रहता हूँ. मेरा प्लॉट नंबर 2021 ससाने लेआउट, संघर्ष नगर, नियर हनुमान मंदिर, जताड़ा, नागपुर है. मेरे पिताश्री आर्मी से रिटायर्ड हैं और ये मेरी मम्मी हैं. पापा की उम्र 72 ईयर्स है, मम्मी की उम्र 65 ईयर्स है. हम लोग 3 भाई बहन हैं, जिसमें हम तीनों की शादी हो चुकी है और हम लोग एक साथ जो है जताड़ा में जो है हम रहते थे. मेरी शादी को 7 साल हो चुके हैं. 7 साल होने के बाद में मेरी बीवी मेरे साथ में जो है शुरुआत से ही नहीं रहती है. कुछ महीने मेरे साथ रही, उसके बाद वो मेरे 2 महीने का बच्चा था तब लेके वो अपने घर चली गई, मायके में रहने लगी. मायके में रहने के बाद में वो अचानक से जो है यहाँ पर आ गई. मेरे पापा ने जो है घर बनाया हुआ है, उनका आर्मी से वो रिटायर्ड पर्सन है और रिटायर्ड होने के बाद में उनका जो भी जो है फंड था उससे उन्होंने अच्छा खासा घर बनाया. घर बनाने के बाद में वो उनकी नाम पे उनकी प्रॉपर्टी है और मेरी वाइफ जो है उस प्रॉपर्टी पे अपना अधिकार जमाना चाहती है और जिसके चलते वो अचानक से जो है घर में आने के बाद में उसने जो है मेरे माँ बाप पर जो है सीनियर सिटीजन है उनके ऊपर जो अत्याचार करना शुरू कर दिया. उनका गला दबाना, उनको खाना नहीं देना, उनको हर तरीके से प्रताड़ित करके ऐसा करना शुरू कर दिया किसी भी तरीके से वो इस घर से चले जाए या फिर उनको कुछ हो जाए जिससे वो पूरा प्रॉपर्टी पर अपना कब्जा करना चाहती है. फिर बाद में हमने कई बार जो है MIDC पुलिस स्टेशन में हमने संपर्क किया. 10 से 12 जो है उसके ऊपर जो है एनसीज हुई, लेकिन फिर भी हमको जो है कहीं से भी कोई न्याय नहीं मिला. फिर हमें कहीं से जो है चैतन्य जनता सामाजिक सुरक्षा कल्याण NGO संस्था का हमें जो है नंबर मिला. हमने उनसे संपर्क किया, उनकी टीम हमारे पास आई. हमने उनसे संपर्क करने के बाद वो हमारे साथ MIDC पुलिस स्टेशन में आए. उन्होंने सारी हमारे जो भी हमारे इश्यूज थे उनको सुना और अधिकारियों के साथ संपर्क किया, जिसके बाद जो है हम सभी को जो है इस बारे में जो हमको FIR वगैरह हुआ और हमें न्याय मिला. मेरी वाइफ का नाम सरोज प्रसाद है और उसे जो है हमारे जो पड़ोसी हैं वो उसको जो है पूरी तरीके से गलत तरीके से उसको सिखाते हैं, वो उसको सपोर्ट करते हैं. हम लोग सर्विस में हैं, जो हम महीनों जो हम घर से बाहर रहते हैं और मेरा और मेरी वाइफ का डिस्प्यूट होने के बाद से मैं वैसे भी घर पे नहीं रहता हूँ. वो ज़बरदस्ती घर में, उस दिन जो है घर पे कोई नहीं था, ताला बंद था, माँ बाप जो है बाहर गए थे. वो अपने भाई के साथ में आई और उसने जो है ताला तोड़ करके घर के अंदर में जो है वो आ गई. जब हमें पता चला कि उसका ऐसा घर का ताला टूटा हुआ है, हमने 112 नंबर पे कॉल किया. MIDC पुलिस स्टेशन से लोग आए, उन्होंने चेक किया, पंचनामा वगैरह सब हुआ और उसके बाद में जो है वो वहाँ से FIR उन्होंने दर्ज कराया. भगवान प्रसाद जी है, उनकी बहू सरोज प्रसाद, ये जो है इनको ना सास ससुर चाहिए ना पति चाहिए. इनकी जो छोटी बहू है इनको सिर्फ प्रॉपर्टी से लगा हुआ है. इनको ये सास से भी लेना देना नहीं है और ना ससुर से लेना देना है, ना आदमी से लेना देना है. इनकी जो वकील है उनको गैर सलाह दे रही है कि तुम्हारा अधिकार है, मगर ये टाइम पास हो रहा है उनके साथ. मगर तभी भी हम चाहेंगे कि जो भी है सीनियर सिटीजन, इनको हम न्याय देंगे. इनके लिए हम कोर्ट तक जाएंगे और इनको हम न्याय दिला के रहेंगे. हमारी संस्था उनके लिए सक्षम है और उनके बाजू से हम खड़ी है. आपल्या समाजात वृद्धांशी असे वर्तन का होत आहे? जे लोक आपले संपूर्ण आयुष्य मुलांचे संगोपन करण्यात घालवतात त्यांना म्हातारपणात असे दुःख का सहन करावे लागते? आपले कायदे या वृद्धांना पुरेसे संरक्षण देऊ शकतात का? हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणारा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी साधू संतांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्यात, ज्यामुळे कुंभमेळ्याचं नियोजन अधिक प्रभावी होईल. नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणारा कुंभमेळा आता जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळा सुरक्षित आणि आनंददायी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. याच तयारीचा भाग म्हणून विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्र्यंबकेश्वरला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरमधील विविध शैव आराखड्यांना भेट दिली. यात महानिर्वाणी, आनंद, बडा उदासीन, नया उदासीन, निर्मल, अटल, जुना आखाडा, निरंजनी, आवाहन आणि अग्नी या प्रमुख 10 आखाड्यांचा समावेश होता. भेटीदरम्यान त्यांनी आखाड्यांचे प्रमुख स्वामी शंकरानंद सरस्वती, महंत भारद्वाज गिरी, महंत शिवगिरी यांच्यासह इतर महंतांशी संवाद साधला आणि त्यांच्या गरजा व सूचना जाणून घेतल्या. प्रशासनाकडून कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं. कुंभमेळ्याचं नियोजन पारदर्शक आणि प्रभावी असावं, जेणेकरून कोणत्याही भाविकांना किंवा साधू संतांना गैरसोय होणार नाही, यावर प्रशासनाचा भर आहे. प्रशासनाने दिलेल्या या आश्वासनामुळे साधू संतांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. प्रशासन आणि साधू संत यांच्या समन्वयाने आगामी कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी साधू संतांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. शासनाचे आदेश डोळ्यांदेखत धाब्यावर बसवले जात असतील तर कायद्याचा अधिकार कोणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अगदीच असाच प्रकार समोर आला आहे. शासनाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही आज आठवडे बाजाराच्या दिवशी टॅग नसलेली जनावरे खुलेआम उभी राहिलेली दिसली. म्हणजेच नियम तोडले जात आहेत. आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे आणि या गंभीर प्रकारात जबाबदार कोण आहे हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने आदेश दिले होते की टॅग शिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही. मात्र 22 मे रोजी आदेश दिल्यानंतरही 28 ऑगस्ट रोजी आठवडी बाजारात टॅग नसलेली जनावरे उभी असल्याचे समोर आले आहेत. यामुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की बाजार समिती शासनाचे आदेश मोडत आहेत का? गोवंश विक्रेत्यांना बेकायदेशीर पद्धतीने प्रोत्साहन दिले जात आहे का? आणि या प्रकाराला जबाबदार कोण? या प्रकरणावर बाजार समितीचे सचिव अमोल खेरनार आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ताटे यांची प्रतिक्रिया मिळाली आहे. आपल्या बाजार समितीत जे आज रोजी जी मोठ्या जनावरांची आवक झालेली आहे, तर यात काही प्रमाणात एअर टॅगिंग नसलेल्या जनावरांची आवक झालेली असेल, परंतु आपल्या बाजार समितीत जी जनावरे एअर टॅगिंग केलेली नसतात, आपण त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या बाजारपेठेच्या पावत्या करत नाही. आपण फक्त जे जनावरे एअर टॅगिंग केलेली असतील तर त्यांच्याच बाजारपेठ वगैरेचे जे व्यवहार ॲक्च्युअली व्यवहार होतात आपण त्यांच्याच पावत्या करतो आणि जे एअर टॅगिंग केलेली नसतील तर त्या शेतकऱ्यांना आपण कुठे काय करतो की आपली जनावरे आपण जोपर्यंत एअर टॅगिंग करत नाही तोपर्यंत विक्रीस आणू नये. शासनाचे आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यायला हवं, अन्यथा अशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन होत राहिलं तर शेतकरी, व्यापारी आणि जनावरांचा व्यवसाय सर्वांनाच फटका बसेल. नांदगाव बाजार समितीवरील या गंभीर आरोपांवर कारवाई होणार का की पुन्हा एकदा नांदगावकरांना गप्प बसावं लागणार याचं उत्तर येणारा काळच देईल. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या बदल्यांमुळे एक मोठा वाद निर्माण झाला आहे. शाळेत फक्त 3 शिक्षक असताना त्यापैकी 2घांची बदली झाली आणि एक शिक्षक लवकरच निवृत्त होणार आहे. यामुळे संतप्त पालकांनी आणि गावकऱ्यांनी नवीन शिक्षक मिळेपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याची मागणी केली आहे, अन्यथा शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 ची ही परिस्थिती आहे. या शाळेत 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग असून विद्यार्थ्यांची पटसंख्या 102 आहे. पण या 102 विद्यार्थ्यांसाठी फक्त 3 शिक्षक होते. अलीकडेच या 3 पैकी 2 शिक्षकांची बदली झाली आहे. यावर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांची भीती आहे की जर शाळेत पुरेसे शिक्षक नसतील तर मुलांचं शिक्षण थांबू शकतं. विशेष म्हणजे आता शाळेत फक्त एकच शिक्षक उरले आहेत आणि त्यांचीही लवकरच निवृत्ती होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता वाढली आहे. पालकांनी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन शिक्षण विभागाकडे एकच मागणी केली आहे की जोपर्यंत शाळेत 3 नवीन शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नये. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. साहेब परिचय? मी विजय खोब्रागडे, प्रभारी सरपंच दिगोरी मोठी. काय सांगाल, आज शाळेचा विषय होता त्या अनुषंगाने तुम्ही भरपूर मागण्या केल्यात, काय सांगाल? हा विषय आमच्या आधीच लक्षात आला होता. ह्या विषयावर ग्रामसभेमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे की 2 शिक्षक आम्हाला आधी देण्यात यावी, नंतरच बदली करण्यात यावी, अन्यथा शाळेला कुलूप लावण्यात यावी. तसं पण शिक्षक गेल्यानंतर शाळेचं नुकसानच होत आहे. त्यापेक्षा आपण कुलूप लावून दुसरं इथं गोडाऊन बनवून टाकू शाळेला. शाळेमध्ये शिक्षकच नाही राहणार तर मुलं येऊन करणार तरी काय? आता वरवटे साहेबांनी शब्द दिला आहे की ते व्यवस्था करू म्हणत आहेत. समजा तसं नाही झालं, आम्हाला शिक्षक नाही मिळाले तर आम्ही शाळेला लोकांसोबत ग्रामस्थांसोबत मिळून लॉक लावू. मला असं वाटते की दिगोरीवाशांना सर्वप्रथम जी शाळेची जी रिक्त पदं होणार आहेत आणि त्या बाबतीमध्ये ह्या ज्या लोकांनी पालकांनी जो संघर्ष सुरू केला आहे त्या गावकऱ्यांचं खरोखर मनोमन स्वागत करावं असं वाटते. पहिली गोष्ट, अजूनपर्यंत तसा GR या शाळेला प्राप्त झालेला नाही आणि जेव्हा GR शासनाकडून येईल जिल्हा परिषदेकडून तेव्हा आम्ही इथल्या ज्या रिक्त जागा होतील त्या तुरंत कुठून तरी प्रायोगिक तत्त्वावर भरण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. कुठेही या शाळेची शाळेतील विद्यार्थ्यांची हेळसांड होऊ नये याचा काटोकाट प्रयत्न केला जाईल, एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. दिघोरी मोठी येथील जिल्हा परिषद शाळेची सध्याची स्थिती आपण बघितली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि पालक वर्ग आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आक्रमक झाले आहेत. यावर शिक्षण विभाग काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एका तरुणाने मोबाईल टॉवरवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना केवळ एक व्यक्तीच्या आत्महत्येची नाही तर आपल्या समाजातील मानसिक तणावाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नांची आहे. अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात नेमकं काय घडलं आणि या घटनेमागे कोणती कारणं असावीत याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. ही घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात घडली. शंकर माटे नावाच्या एका तरुणाने गावातील एका मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार माटे हा टॉवरवर चढल्यानंतर गावातील अनेक लोक जमा झाले. लोकांनी त्याला खाली उतरण्याची वारंवार विनंती केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्याची पत्नी देखील त्याला खाली येण्यासाठी खूप विनवणी करत होती पण तिचंही त्याने ऐकलं नाही. गावकऱ्यांनी आणि पत्नीने जीवाच्या आकांताने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण या सगळ्या प्रयत्नांना न जुमानता त्याने टॉवरवरून खाली उडी मारली आणि आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. माटेने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. पोलीस या घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहेत. ही घटना पुन्हा एकदा आपल्या समाजातील मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकते. एखाद्या व्यक्तीला इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागतं? वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित हा जीव वाचला असता का? या प्रश्नांची उत्तर शोधणं आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे. जनतेने स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवलाय. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावात ग्रामसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळालाय. ग्रामसभेमध्ये अपेक्षित विषय नसल्याने आणि महत्त्वाचे सदस्य गैरहजर असल्याने संतप्त गावकऱ्यांनी ही सभा उधळून लावली आहे. पाणी, गावातील विकास कामे आणि अतिक्रमणासारख्या प्रश्नांवर त्यांना कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. ही दृश्य आहेत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावाची, जिथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. पण ही ग्रामसभा शांततेत पार पडली नाही. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या सभेत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण त्यांना ग्रामसभेचा अजेंडा आणि महत्त्वाचे सदस्य गैर असल्याचे पाहून मोठा धक्का बसला. नागरिकांनी पाण्याचा प्रश्न, गावातील आतापर्यंत झालेली कामे आणि अतिक्रमणाबद्दल प्रश्न विचारले मात्र त्यांना कोणतीही ठोस उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकजुटीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि अखेर ही सभा तहकूब करण्यात आली.
ग्रामसेवकाने ही सभा बरखास्त केली. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे ग्रामसभेचे मुख्य उद्दिष्ट असते, पण बुधोडा गावातील या घटनेने हे दाखवून दिले आहे की जर लोकप्रतिनिधी जबाबदारी टाळत असतील तर जनता शांत बसणार नाही. बुधोडा गावातील ही घटना एक प्रकारे लोकशाहीची ताकद दर्शविते. जेव्हा जनतेला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तेव्हा ते शांत न बसता आपला आवाज बुलंद करतात. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की यानंतर प्रशासन या गावातील समस्यांकडे कसे लक्ष देते आणि पुढच्या ग्रामसभेत गावकऱ्यांच्या प्रश्नांवर काय तोडगा काढला जातो. गेल्या 11 दिवसांपासून सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. हमारी मांगे पुरी करू अशा घोषणाबाजीसह हे कर्मचारी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. मागील 19 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनाकडे अद्याप शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचे वय वाढत चालले आहे. अनेक वर्ष ते आरोग्य सेवेत योगदान देत आहेत, मात्र शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर तब्बल 60 कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. 19 ऑगस्ट रोजी या आंदोलनाची सुरुवात झाली आणि आज 11 दिवस उलटूनही शासनाने कोणताही तोडगा काढलेला नाही. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की ते अनेक वर्षांपासून रुग्णसेवा बजावित आहेत. त्यांच्या वयातही वाढ होत आहे, परंतु शासन मात्र त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रलंबित मागण्या मान्य केल्या जाव्यात यासाठीच त्यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनादरम्यान सतत घोषणाबाजी करण्यात येत असून हमारी मांगे पुरी करो असे नारे देत कर्मचाऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जात आहे. तरीही शासनाचे प्रतिनिधी आणि अधिकारी या ठिकाणी अद्याप आलेले नाहीत. यामुळे संताप आणखीनच वाढत आहे. आंदोलनात सिरोंचा तालुक्यातील सर्व कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी एकत्रित येऊन आपली ताकद दाखवित आहे. त्यांचा इशारा आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. तब्बल 11 दिवस झाले तरी सिरोंचा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांकडे शासनाने अजूनही दुर्लक्ष केले आहे. प्रश्न असा आहे की आरोग्य सेवेत योगदान देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन कधी सोडवणार. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे आरोग्याच्या सेवेसाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्काह बस्तानवी हॉस्पिटल आणवा यांच्यातर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जुमान चाऊस यांचे सहकार्याने मोफत रोगनिदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे आणि तब्बल 500 रुग्णांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. धावडा येथील जामा मस्जिद शादीखाना येथे हा मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इस्ताक बस्तानवी हॉस्पिटलचे चेअरमॅन बिग यामीन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरात हॉस्पिटलचे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा बजावली. डॉक्टर शेख मुख्तार, डॉक्टर बाबुद्दीन अन्सारी, डॉक्टर फाईम देशमुख, शेख नुजीब, शेख सलमान, अबू सोफियान, शेख शोएब आणि शेख अमान यांनी रुग्णांच्या तपासणीसाठी परिश्रम घेतलेत. या शिबिराला स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलाय. या शिबिरामुळे गावातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आणि समाज हितासाठी हा उपक्रम यशस्वी ठरला. मैं जुमान चौक ग्राम पंचायत सदस्य अंधे के मेडिकल कॉलेज की तरफ से यहाँ पे कैंप रखा हुआ है. हमारे पूरे मित्र मंडल में सबके सब तादाद में आके अपना अपना इलाज करके मुफ्त में सोनोग्राफी, आंखों का, दांतों का टोटल डॉक्टर आके अपना इलाज करके फ़ायदा उठाए. मेरा नाम डॉक्टर मुख्तार शेख है और मैं इसाक बस्तानी हॉस्पिटल जो अनवा में है वहाँ पे सीनियर मेडिकल ऑफिसर हूँ. और यहाँ पे हमने अरेंज किया आज फ्री मेडिकल चेकअप कैंप जिसमें ट्रीटमेंट भी फ्री है. ये नाम बोलो गाँव का नाम बोलो. धावड़ा में शुरू किया करते हमने यहाँ आज धावड़ा में कैंप रखा है. यहाँ गांव के सरपंच साहब है, बाकी लोगों का कॉपरेशन से, उनकी इजाज़त से, उनके अरेंजमेंट से यहाँ पे किया है. और ये कैंप
हर तरह की बीमारी, सर्व रोग जो बोलते हैं, तमाम बीमारियों के लिए चेकअप और ट्रीटमेंट फ्री दिया जा रहा है। इसके अलावा यहाँ से जो पेशेंट निकलेंगे जिनको ज़रूरत है एक्सरे की, खून टेस्ट की या सोनोग्राफी की, तो उनको यहाँ से हम 50% डिस्काउंट में हमारे हॉस्पिटल में टेस्ट कर रहे हैं। हमें लोगों को सेवा देना है, खिदमत करना है, हमको पैसा कमाना नहीं है। हॉस्पिटल बना है, बहुत बेहतरीन तरीके से बना है, बहुत अच्छा बना हुआ है, सारी फैसिलिटीज़ है और उनका मकसद यही है कि बस गरीबों को कम रेट में, बिल्कुल नो प्रॉफिट नो लॉस के हिसाब से इलाज करना है, उनका ट्रीटमेंट करना है, जिससे कि उनको फ़ायदा हो। क्योंकि अतराफ में और भी हॉस्पिटल नहीं है, लोगों को बड़ी परेशानी होती है। और दूसरी बात है, छोटे छोटे गाँव में लोगों की कमाई बहुत कम होती है, इनकम ज़्यादा नहीं होती। प्राइवेट जो भी जहाँ पर भी है, इन लोगों ने बहुत ज़्यादा चार्जेज रखे हुए हैं, क्योंकि इतना नहीं होना चाहिए। उसके लिए हम लोगों ने फ्री में तो ये मेडिकल चेकअप वगैरह रखा है और लोगों के अंदर अवेयरनेस कर रहे हैं कि हमारे हॉस्पिटल में ये सब सुविधाएं हैं, उसका फ़ायदा उठाएं, आएँ और कम रेट में अपनी ज़रूरत को पूरा करें। धावडा गावात राबवलेला हा मोफत आरोग्य शिबिर उपक्रम खरोखरच कौतुकास्पद ठरला आहे। डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय। सर्वसामान्य रुग्णांच्या चेहऱ्यांवर उमटलेले समाधान हेच या शिबिराचे खरे यश म्हणावे लागेल। एक नजर लहान बातम्यांवर। अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा येथील गणेश विनायकराव बाणाईत यांनी यंदा गणेशोत्सवात खास शिवकालीन संकल्पना साकारली आहे। पारंपरिक वेशभूषा, दुर्गाकोट व शौर्यदर्शक देखावे यांच्या माध्यमातून इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। गावात या संकल्पनेचं मोठं आकर्षण ठरत असून पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। अमरावती जिल्ह्यातील केकतपूर येथे राहणाऱ्या 45 वर्षीय संतोष मनोहरराव चौधरी या शेतकऱ्याने राहत्या घडी गडफास घेऊन आत्महत्या केली आहे। सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडल्याने आणि त्यातच कर्जाची चिंता असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे। अमरावतीतील राजकमल पूल नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार व विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची सोबतच नागरिकांना सोयीसाठी तात्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे। मुंबईत 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर 100 ते 150 मोठ्या गाड्यांमध्ये भरलेल्या मूर्ती कल्याण ग्रामीण परिसरातील डायगर गावाच्या डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाटीसाठी आणण्यात आल्या आहेत। मात्र गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला। धार्मिक भावनांचा अपमान होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गाड्या परतवून लावल्यात। आसाराम बापू जोधपूर सेंट्रल जेलमध्ये दाखल झालेत। बराच काळ त्यांना पेरोल मिळत होती। गुजरात हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला होता, मात्र राजस्थान हायकोर्टाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे। दिल्लीमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाकडे मोर्चा काढला। हा मोर्चा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या दरभंगामधील वोटर अधिकार यात्रा या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेल्या कथित अपशब्द प्रयोगाच्या निषेधार्थ होता। भाजप नेत्या बनसुरी स्वराज यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पंतप्रधानांच्या दिवंगत मातृश्रींचा केलेला अपमान हा देशातील प्रत्येक आईचा अपमान आहे। काँग्रेस नेते भाषेची मर्यादा पाळत नाही आणि संसदेच्या आत बाहेर सभ्यतेचा आदर करीत नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या तियानजिन येथे दाखल झाले आहेत। ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेतील बैठकीत सहभागी होणार आहेत। तियानजिनमधील एका हॉटेलमध्ये त्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले। यावेळी प्रवासी भारतीयांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोदींचे स्वागत केले। महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कामगारांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली। या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री योगेश कदम व अन्य अधिकारी उपस्थित होते। कामगारांनी रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी मान्य कराव्यात अशी मागणी केली। यावर मंत्री बावनकुळे यांनी विशेष बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले। मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना घडली आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकड गावाचा रहिवासी विजय घोगरे याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। आंदोलन दरम्यान अचानक तब्येत बिघडल्याने त्याला तातडीने जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, नागपूर GTPL सेटअप बॉक्स नंबर 469 आणि ACN सेटअप बॉक्स नंबर 51 वर, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सरताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्रावरच थांबूया, पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।